भारत माता की प्रजासत्ताक दिनाचा या ठिकाणी जमलेले सर्व आदर्श नागरिक गावकरी यांचं प्रथमतः या ठिकाणी स्वागत. थोडं उशीर झालाय थोडं कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये. तर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आदर्श नागरिक, शालेय व्यवस्थापन समिती, गावकरी आणि आत्ताच काही या ठिकाणावरून थोडा वेळ झाल्या कारणाने निघून गेलेले नागरिक यांचं प्रथमतः मी या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करतोय. आजचा दिवस जो आहे तो 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. नेमकं आपल्याला विद्यार्थ्यांना तसंच अनेकांनाही प्रश्न पडलेला असतो की नेमकं आता हा प्रजासत्ताक काय आहे आणि 15 ऑगस्ट काय आहे. तर ते म्हणता की सर आपल्याला तर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्यावेळेला आपण झेंडा वगैरे फडकवतोय. हो ठीक आहे, बरोबर आहे. आपल्याला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे नेमकं की 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला काय मिळालेलं आहे, देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आपण इंग्रजांच्या म्हणजे गुलामगिरी म्हणजेच ब्रिटिशांच्या काय झालोय, आपण गुलामीतून आपण मुक्त झालोय. त्यामुळे तो 15 ऑगस्टचा दिवस आहे, तो स्वातंत्र्य दिन आहे. परंतु मग काय झालं नेमकं, मग आज 26 जानेवारी का बाबा तो का साजरा करायचा हे सर्वात महत्वाचं आहे. नेमकं आपण 26 जानेवारी का साजरी केली पाहिजे. आता 26 जानेवारीला आपण गणतंत्र दिन म्हणतोय, प्रजासत्ताक दिन असं म्हणतो. सत्ता, गणतंत्र, गण म्हणजे जनता, सत्ता म्हणजे आपली सत्ता, प्रजासत्ताक हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. आपण नुसतंच काय करतोय, भारत माता की जय, वंदे मातरम, स्वातंत्र्य दिनाचा वगैरे हे सगळं काही म्हणत असतो. परंतु आपल्याला हे माहिती असणं गरजेचं, गणतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं काय आहे. तर प्रजासत्ताक दिनाला म्हणजेच आपण नेहमी रोज या ठिकाणी म्हणत असतो की रोज आपल्याला भारताचे संविधान आपण काठ करतोय. आपल्या भीतीवरती पण लिहिलेलं आहे की 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपले हे संविधान आपण काय करतोय, स्वतः परत आपण अर्पण करत आहोत असं आपण लिहिलेलं असतं. मग काय झालं की आपली जी मसुदा समिती होती, त्या मसुदा समितीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे असलेले सदस्य यांनी अथक परिश्रमाने तयार केलेली जी राज्यघटना आहे, ती राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949ला जी आहे ती संविधान सभेला म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू यांना जे ते समर्पित केली आहे. मग नेमकं आज काय आहे 26 जानेवारी 1950. तर 26 जानेवारी 1950 पासून प्रत्यक्षात आपण काय झालंय, प्रत्यक्ष आपली ही जी काही सत्ता आहे, सर्वची सर्व सत्ता ही आपल्या हातात आलेली आहे. मग तुम्ही असं आपल्या हातात आली म्हणजे नेमकं काय, आता तो आपल्या अनेक प्रकारच्या निवडणुका वगैरे होत असतात. त्या प्रत्येक जण तो काय करत असतो, त्या एक व्यक्ती एक मत एक विचार असा जो काय हा भाग आहे, तर आपल्याला अधिकार आहे नेमकं कोणाला निवडून द्यायचं. तो अधिकार जो भेटलेला आहे तो संविधानाने आपल्याला 26 जानेवारी 1950 पासून तो मिळालेला आहे. त्याच दिवसापासून आपल्याला अनेक प्रकारचे जेही आपण जे काही कृती करतोय, हिंडतोय, फिरतोय, विकत घेतोय, स्थलांतर करतोय, शिकतोय, हे सगळ्या प्रकारच्या ज्या काही क्रिया किंवा आपल्याला जे सर्व राईट, सर्व अधिकार जे आहे ते अधिकार जे बहाल झाले ते केवळ संविधानामुळे आणि 26 जानेवारी 1950 पासून झाले. तर सर मग 1950च हा दिवस का, मग 15 ऑगस्टलाच आपल्याला ठीक होतं ना, असंही आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला पाहिजे. तर ते झालं असतं. परंतु ज्या वेळेला इंग्रज आपल्या भारत देशाला सोडून गेले होते त्याच वेळेला आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारच्या ज्या का होत्या राजेशाही पद्धती अशी होती. परंतु तुम्हाला माहिती आहे का, फक्त छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा होणे नाही, फक्त छत्रपती शिवाजी महाराजच असे एक राजे होते की ते बहुजन प्रतिपालक असे राजे होते. परंतु इतर राजे ते तसे नव्हते आणि ते अतोनातपणे जे आहे तर जनतेचा काय करायचे, छळ करत होते. त्यामुळे स्वातंत्र्य जरी मिळालेलं असलं तरी राजे होते, राजेशाही पद्धती होती. त्या राजेशाही पद्धतीमध्ये जे राजे होते ते जनतेचा काय करायचे, अतोनातपणे छळ करत असायचे. त्यामुळं हा छळ जो आहे कुठेतरी थांबला पाहिजे आणि तो छळ 26 जानेवारी 1950 पासून जो आहे तो भारतीय राज्यघटना लागू झाल्यापासून सर्व छळ संपलाय आणि मग राजेशाही पद्धती संपली आणि मग आपण गणतंत्र झालो म्हणजेच प्रजासत्ताक झालो. म्हणून त्या दिवसापासून आपण जे आहे खऱ्या अर्थाने भारताचे नागरिक झालोय. सर्वजण मुक्तपणे आपल्या आचाराने, विचाराने, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या विचाराने आपण वागतोय, त्यानुसार राहतोय. आणि त्यामुळे हे जे काही स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे भारताची राज्यघटना जरी किती ही चांगली असली तरी ते टिकून ठेवण्याचं जे काम आहे ते आपल्या हातामध्ये आहे. आणि जर आपण न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वाचं जर अनुपालन केलं नाही, याप्रमाणे वागलो नाही, तर निश्चितपणे आपण जो आहे तो गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांचं मत होतं. चला, असो तरी आजच्या या दिनानिमित्त या ठिकाणी जमलेले सर्व आदर्श गावकरी नागरिक या ठिकाणी आलात, त्यामुळे त्यांचं सर्वांचा आभार मानतोय. या ठिकाणी आमच्या या काही दिवसापासून मी जवळपास सप्टेंबरपासून या ठिकाणी आलोय, त्यापासून आम्हाला शालेय व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच तसेच गावकरी यांनी छान प्रकारे सहकार्य केलेले. असं सहकार्य आम्हाला कायमचं असू द्यात. या ठिकाणी आल्यापासून आम्ही जवळपास आमच्या पद्धतीने जसं जमतंय तसं आम्ही शाळेचा विकास जो ह्या काळातली आपली पिढी आहे आणि ही पिढी जर घडली तर निश्चितपणे आपला भारत टिकेल. नसता आपण जे होतो, कारण तुमच्याकडनं प्रत्येक पालकाला जे आहे तर प्रत्येक पालक स्वप्न बघून आहे की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. आपल्या घराचं जर तो काही ऐकलं नाही तर आपण जर फटका ठेवून देतो. थोडंफार याचप्रमाणे शाळेच्या माध्यमातूनही अशा काही क्रिया या होत असतात, कारण त्यांचं आमचं काही वैयक्तिक भांडण नाही, बांधायला बाद नाहीये, हे सगळं चालणारच आहे. त्यामुळे फक्त नियमितपणे शाळेत मुलाला पाठवत चालत जा, घरी त्याचा अभ्यास घेत चालत जा, असं म्हणायचंय. या ठिकाणी मला नवीन आल्यापासून आमची सर्व टीम जे आहे तर चांगलं मोलाचं सहकार्य करतात. आपले सरपंच, उपसरपंच यांनी आता चांगलं सहकार्य केलेलं आहे. आम्हाला आल्यापासून मला फार आनंद होतोय. बाथरूम आहे या ठिकाणी, किचन सेटची दुरुस्ती वगैरे या ठिकाणी होते. सरांच्या मागच्या टीमच्या सांगण्यानुसार आम्ही आता एक संगणक घेतलेला आहे. यापुढेही थोड्या काही दिवसानंतर रंगोटीचंही काम आहे. पुन्हा या ठिकाणी जमलेले आदर्श नागरिक असल्या कारण, चांगले राजकीय दबाव असलेले लोक असल्या कारणाने या ठिकाणी आम्हाला 2 खोल्यांचीही अपेक्षा आहे, तर तीही तुम्ही आम्हाला मिळवून द्याल अशी अपेक्षा आज या गणतंत्र दिन, प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांकडनं करतो. काही चुकलं असेल तर माफी मागतो. आणि हा छोटेखानी कार्यक्रम संपला असं मी शालेय व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने सर्वांचं आभार मानतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय भारत.